माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री मार्कंडेय पुराण अभिवाचन करत आहे. भाग 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः. ओम नरोत्तमाय नमः. ओम श्री वेदव्यासाय नमः. ओम श्री मार्कंडेला नमस्कार करून कथेला प्रारंभ. अध्याय 88. आदित्याचा जन्म. मार्कंडेय मुनींनी पुढे सांगायला सुरुवात केली. आदितीने केलेले मनोभावी प्रार्थना स्तुती ऐकली. त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले. तिला म्हणाले, अदिती, तू केलेल्या स्तुतिगानामुळे प्रसन्न झालो. तेव्हा हवा तो वर माग. अदितीने सूर्यदेवाला वंदन केले. ती म्हणाली, हे सूर्यदेवा, दानवांनी माझ्या पुत्राचे त्रिभुवन यज्ञ भागाचरण केले. तेव्हा आपण अंश रूपात माझ्या पुत्राचे भ्राता बनून दैत्यांचा नाश करावा. त्रिभुवन यज्ञभाग परत आणावे. त्यावर सूर्यदेव आदितीला म्हणाले, मी तुझ्या गर्भापासून जन्म घेऊन दानवांचा नाश करीन. तुझ्या पुत्राला सुखी बनवेन. त्यानंतर सूर्याच्या 100 किरण सहस्रांशू पासून अदितीच्या पोटी गर्भ वाढू लागला. अदिती यासाठी उपवास करू लागली. ते पाहून कश्यप म्हणाला, अगं अदिती, तू जर अशा प्रकारे उपवास करत राहिली तर गर्भाचा नाश होईल. तेव्हा अदितीने त्या गर्भाचा त्याग केला. सूर्यासारख्या जाज्वल्य तेज असणाऱ्या त्या गर्भास पाहून कश्यप सूर्याची स्तुती करू लागले. तेव्हा भास्कर त्या गर्भातून प्रगट झाले. तेव्हा कश्यपाचा विधेय वाणी ऐकू आली की, तू या गर्भाचे नाव मार्तंड ठेव. तो सूर्याप्रमाणे तेजस्वी, तो दैत्यांचा नायनाट करील. ही वाणी ऐकून अदिती, कश्यपास तसेच सर्व देवगणांना देखील खूप आनंद झाला. देव दानवांचे युद्ध सुरू झाले. त्यावेळी सुरासुरांच्या शस्त्रांच्या तेजा इतकेच त्रिभुवन देखील तेजपूर्ण झाले. देवगण आनंदोत्सव करू लागले. देवगणांनी सूर्याची अदितीची स्तुती केली. नंतर सूर्य प्रकाशमान होऊन तेजोमय झाला. अध्याय 89. सूर्याच्या दिव्य तेजाचे वर्णन. मुनिवर्य मार्कंडेय पुढे सांगू लागले, विश्वकर्माने सूर्यदेवाचे तप केले. तेव्हा सूर्यदेव प्रसन्न झाले. तेव्हा त्याने आपली कन्या संज्ञा ही सूर्यदेवांना अर्पण केली. वैवस्वत म्हणू हा त्यांचा ज्येष्ठ पुत्र. यांना यम यमी हे दोन्ही जुळे भाऊ बहीण. त्यावेळी सूर्याचे तेज अतिशय प्रखर होते. हे प्रखर तेज सहन न झाल्याने ती आपल्या पित्याकडे म्हणजे विश्वकर्माकडे निघून गेली. जाताना आपल्या प्रतिछायेस तिने सांगितले की, तू माझ्या मुलांना सांभाळ, सूर्यदेवाची सेवा कर, तू मीच आहे असे त्यांना पटवून सांग. असे म्हणून संज्ञा घरी निघून गेली. बरेच दिवस झाल्यानंतर विश्वकर्माने तिला घरी जा म्हणून सांगितले. तेव्हा ती सूर्यदेवाकडे न जाता घोडे रूप धारण करून उत्तर कुरु प्रदेशात आली. तेथे येऊन पतीचे तेज कमी व्हावे यासाठी तप करू लागली. या काळात संज्ञेची छाया संज्ञा बनून सूर्यदेवाची सेवा करीत राहिली. तेव्हा तिला 2 पुत्र झाले. त्यातील एक म्हणजे सावर्णी म्हणू होय, तर दुसरा शनीश्वर होय. छायेला 1 कन्याही झाली. तपती असे तिचे नाव. तिचा विवाह सवर्ण नामक राजाशी योग्य वेळी केला. पुढे ही छाया संज्ञा नाही असे कळताच सूर्यदेव अत्यंत क्रोधिष्ठ झाले. त्यांनी आपले तेज प्रखर केले. संज्ञेचे पिता विश्वकर्मा याने सूर्यदेवास शांत केले. सर्व सत्य घटना सांगितली. तेव्हा सूर्याने आपले तेज कमी केले. तेव्हा सर्व देवगणांना आनंद झाला. नृत्य गायन वादनाने सारे त्रिभुवन दणाणून सोडले. अशी ही सूर्यदेवाच्या तेजाची कथा जो कोणी मनपूर्वक श्रद्धापूर्वक अंतकरणाने ऐकतो त्याला भानुलोकात सद्गती मिळते. अध्याय 90. सूर्य महिमा. मुनिवर्य मार्कंडेय मुनी कोष्टकीस सांगू लागले, विश्वकर्मा मुनींनी सूर्याच्या तेजातील 15वा अंश काढून घेतला. त्यामुळे सूर्याचे बिंब अत्यंत तेजस्वी बनले. सूर्यापासून अलग केलेल्या तेजापासून विष्णूचे चक्र, सूर्याचे शंकराचे त्रिशूळ, कुबेराची पालखी, यमाचा दंड, कार्तिक स्वामीची शक्ती, तेजस्वी शस्त्रे बनवली. अशा प्रकारे मार्तंडाचे तेज नियंत्रित असल्याने तेजाची शोभा वाढली. ते विश्वाचे हित चिंतू लागले. यानंतर सूर्याला कळले की आपली पत्नी संज्ञा उत्तर कुरु प्रदेशात तपश्चर्या करत आहे. असे कळताच सूर्यदेव तेथे आले. घोडी रूपात असणाऱ्या संज्ञेला नासत्य, दक्ष, रेवंत असे पुत्ररत्न प्राप्त झाले. कोणकोणते पुत्र प्राप्त झाले? नासत्य, दस्त्र आणि रेवंत. पतीचे तेज कमी झालेले पाहून संज्ञेला आनंद झाला. ते दोघे आनंदाने घरी आले. त्यानंतर
संज्ञेचा ज्येष्ठ पुत्र वसवत म्हणून बनला. यम धर्मराज बनला. यमुना कलिंग देशात कलिंदी नावाने निवास करू लागली. देवांचे वैद्य अश्विनी कुमार बनले. गृहकांचा शासक म्हणून देवंताची नेमणूक झाली. संज्ञात छायाचे पुत्र सावर्ण मेरू पर्वतावर येऊन तपश्चर्या करत होते. ते आजही तपश्चर्येमध्ये मग्न आहे. ते येणाऱ्या सावर्णक मन्वंतरामध्ये म्हणून बनतील. त्याचा भाऊ शनेश्वरा सर्व ग्रहांमध्ये प्रमुख बनला. यमुना नदी ही देखील सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ मानली जाते. लोकमाता म्हणून ती प्रसिद्ध झाली. अशा प्रकारे सूर्यदेवाचे महात्म्य, त्यांच्या पुत्रांची कथा जो एकाग्रतेने श्रद्धापूर्वक अंतःकरणाने श्रवण करतो त्याची सर्व संकटापासून मुक्ती होते. त्याला परमसुख प्राप्त होते. त्याची सर्व पापे नष्ट होतात. अध्याय 91. राजवर्धन राजाची कथा. मुनिवर्य मार्कंडेय मुनी कौटिकीस म्हणाले, फार पूर्वी दमनामक राजाचा पुत्र राजवर्धन हा होता. तो प्रजेचे पुत्रवत पालन करी धर्माने राज्य चालविल्यामुळे त्याच्या राज्यात धन जल जन शस्त्रास्त्रे त्याचा खजिना हा सर्वांचीच नित्य वाढ होत असे. त्याच्या राज्यात रोग हिंसा युद्ध अशा प्रकारचे कुठलेही भय नव्हते. तो यज्ञ याल्क करी येणाऱ्या याचकांना तो दान देई. तो दानशूर होता. या राजाने एकूण 7,000 वर्ष राज्य केले. त्याचा विवाह विदुरथ या दक्षिण राजाशी कन्या मानिनी हिच्याशी झाला. एकदा राणी राजाच्या डोक्याला तेल लावित असताना रडू लागली. तेव्हा राजाने तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा राणीने राजाच्या केसातील एक पांढरा केस दाखवला. हे पाहिल्यावर राजा जोरजोरात हसू लागला. तो राणीला म्हणाला, हे वाणीने रडू नको. सर्व सजीवांना कधी ना कधी वृद्धत्व येते. मी 4 वेदांचे अध्ययन केले, यज्ञवल्कम केले, धर्मानुसार राज्य चालवले. आता आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारला पाहिजे. हा आश्रम आपल्या पूर्वजांनी देखील आचरला होता. राजा वानप्रस्थाश्रम स्वीकारणारे इतर राजपुरुषांना कळाले तेव्हा त्यांना दुःख झाले. ते राजाला म्हणाले, महाराज, आपण आम्हाला सोडून वानप्रस्थाश्रम स्वीकारू नका. हे ऐकल्यावर राजा म्हणाला, मी दीर्घकाळ राज्य केले, आता मला वानप्रस्थाश्रम स्वीकारला पाहिजे. मी माझ्या मुलांना आता राज्यावर बसवणार. सर्वजण राजाने निर्णय बदलावा यासाठी राजाला विनवू लागले. प्रधान सेनापतीने विनवून देखील राजाने निर्णय बदलला. तेव्हा सर्वजण विचार करू लागले की राजाला कसे विनवायचे. तेव्हा त्यांनी ठरवले की आपण सूर्यदेवाची तपश्चर्या करून राजासाठी दीर्घायुष्य मागून घेऊ. असे ठरवून राजाने सूर्यदेवाची पूजा केली. सर्वांनी रवी सूक्ताचा जप केला. अशा प्रकारे दृढतेने चाललेली तपश्चर्या पाहून सुदामा नामक एक गंधर्व तेथे आला व म्हणाला, आपल्याला जर सूर्यदेवाची तपश्चर्या करायची असेल तर आपण गुह विशाल नामक एक वन महापर्वतावर आहे. हे वन सिद्धाकडून पवित्र झाले. आपण या वनामध्ये जाऊन सूर्याची तपश्चर्या केली तर आपले कार्य पूर्ण होऊ शकेल. गंधर्वाचे बोलणे ऐकल्यावर सर्वजण गुह विशाल वनात गेले. तेथे त्यांना सूर्यदेवाचे मंदिर दिसले. ते सर्वजण गंधाक्षदांनी पूजन करू लागले. पूजा झाल्यावर त्यांनी सूर्यदेवाची स्तुती केली. अशा प्रकारे 3 महिने नित्य नेमाने त्यांनी सूर्यदेवाची स्तुती केली. तेव्हा सूर्यदेव प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांना दर्शन दिले, आशीर्वाद दिले. प्रजाजनांनी त्यांना पुनश्च एकदा नमस्कार केला. अध्याय 92. राजा प्रजा यांची आयुर्वृद्धी. मुनिवर्य मार्कंडेय मुनी कौटिकीस म्हणाले, सूर्यदेव प्रजाजनांना म्हणाले, आपल्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालोय. तुमचा इतिहासवर मागा, मी तो अवश्य पूर्ण करीन. त्यावर प्रजाजन म्हणाले, हे सूर्यदेवा, आमचा राजा रोगरहित स्थिर यौवन प्राप्त करून 1000 वर्षापर्यंत सुखाने जगू दे. त्यावर सूर्यदेव तथास्तु म्हणाले, अंतर्धान पावले. त्यानंतर प्रजा राजाजवळ आली. त्यांनी राजाला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा राजा चिंतित झाला. राणीने कारण विचारताच तो म्हणाला, मी एकटा 1000 वर्षे जगून काय करू. माझी प्रजाही 1000 वर्षे जगली पाहिजे. माझ्यासाठी प्रजाजनांनी सूर्याची तपश्चर्या करून दीर्घायुष्य मागून घेतले. आता आपल्याला देखील सूर्यदेवाची तपश्चर्या करून प्रजाजनाच्या हितासाठी वर मागितला पाहिजे. असे म्हणून राजा राणीसह गुह विशाल पर्वतावर आले. ते दोघे सूर्यदेवाची तपश्चर्या करू लागले. 1 वर्षभर तपश्चर्या केल्यावर सूर्यदेव प्रसन्न झाले. त्यांनी राजाला इच्छित वर दिला. नंतर राजा राणीसह आपल्या नगरीत परतला. प्रसन्न आनंदी चित्ताने तो धर्मानुसार प्रजेचे पालन करू लागला. अशा प्रकारे राजा प्रजेने दीर्घकाळ सुखाने व्यतीत केला. त्यावेळी भृगुवंशातील महर्षी
प्रमतीने राजाचे हे चरित्र पाहून त्यांनी राजाचे गुणगान केले. ते म्हणाले, सूर्यदेवाच्या शक्तीने राजा राज्यवर्धनाने शक्ती प्रजेची स्वतःची आयुर्वृद्धी केली. म्हणून सूर्यदेवाच्या उत्तम महात्म्याचे जो कोणी भक्तिपूर्वक एकाग्र चित्ताने श्रवण करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. तसेच तो आपले आयुष्य धन बुद्धी यांनी परिपूर्ण होतो. अध्याय 93 सूर्यवंश. मुनिवारे मार्कंडे मुनी कौटिकी सांगू लागले, सूर्यदेवाचा प्रभाव मान आहे, जो योगी जनांचे ईश्वर आहे, याज्ञिकांचे यज्ञेश्वर आहेत. या भास्करास म्हणू नामक एक पुत्ररत्न प्राप्त झाले. तो महाबलवान अत्यंत पराक्रमी होता. या म्हणून त्यांच्या पश्चात एका पराक्रमी पुत्राच्या अभिलाषेने सूर्याची उपासना केली. परंतु यज्ञविधी चालू असताना यज्ञातून इला नावाची कन्या उत्पन्न झाली. त्या कन्येला पाहताच म्हणून परत सूर्यदेवाची स्तुती करून सूर्यदेवाला प्रसन्न करून घेतले व म्हटले, मला एक पराक्रमी पुत्र व्हावा. मी यज्ञ केला, ज्यातून मला ही कन्या प्राप्त झाली. आता आपण या कन्येलाच उत्तम गुणयुक्त पुत्रात रूपांतरित करा. म्हणून असे म्हणताच त्याच क्षणी त्या कन्येने एका पुत्रामध्ये रूपांतर झाले. त्या पुत्राचे नाव सुद्युम्न ठेवले. हा सुद्युम्न एकदा मोठेपणी शिकारीसाठी गेला असता काही कारणाने देव क्रोधिष्ट झाला सुद्युम्नेवर. त्यामुळे पुन्हा त्याचे स्त्रीमध्ये रूपांतर झाले. असे होताच चंद्रपुत्र बुधाने त्याच्यापासून एक पुत्र प्राप्त केला. तो पुरुरवा नावाचा पुढे चक्रवर्ती राजा म्हणून प्रसिद्ध झाला. त्या पुत्रप्राप्तीनंतर सुद्युम्नाने अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञामुळे त्याला स्थिर पुरुषत्व प्राप्त झाले. पुढे त्यास उत्कल, गय, विनय नावाचे 3 अत्यंत पराक्रमी पुत्र प्राप्त झाले. तिन्ही पुत्र पुढे धर्मानुसार पृथ्वीचे पालन करू लागले. पुरुरवा प्रतिष्ठान नामक नगरीचा राजा बनला. अध्याय 94 वृषध्र आख्यान. मुनिवर्य मार्कंडेय कौष्टिकीस ऋतुद्राची कथा सांगताना म्हणाले, पूर्वी एके वेळी राजा वृषध्र शिकारीसाठी वनात गेला. परंतु त्याला शिकारीसाठी योग्य असा एक सुद्धा प्राणी सापडला नाही. खूप वेळ फिरल्यावर तो तहानेने भुकेने व्याकुळ झाला. त्याच वेळी एका झाडामागे लपलेली गाय त्याला दिसली. ती जंगली गाय असावी असे समजून राजाने त्या गायीवर बाण सोडला. अग्निहोत्रीचा पुत्र वा ब्रज्वय अत्यंत क्रोधिष्ट झाला. यामुळे तो राजाला शाप देण्यास तयार झाला. तेवढ्यात राजा त्याला म्हणाला, हे विप्रा, रागाला आवर घाल. क्रोध एक क्षुधाचे लक्षण आहे. श्रेष्ठांनी असे वागणे योग्य नव्हे. हे ऐकल्यावर वाभ्रव्य चिडून म्हणाला, हे क्षुद्राच्याच जातील व गायीचा वध केल्याने तुझ्याकडील सर्व विद्या नष्ट होईल. राजाने वाभ्रव्याला शाप ऐकला. त्यामुळे तो खूप संतापला. त्याने विचार केला, याला प्रतिशाप द्यायला हवा. म्हणून त्याने हातात जल घेतले व वाभ्रव्याने पाहिले. मात्र तो परत दुसरा शाप देणार. इतक्यात वाभ्रव्याने पित्याचे ते पहिले आणि ताबडतोब तेथे आले. ते आपल्या पुत्राला समजावून सांगू लागले की, पुत्रा, क्रोध हा अत्यंत वाईट असा क्रोध केल्याने स्वतःचेच हित होते. वास्तविक पाहता तपस्वी व्यक्तीने शांतीचा अवलंब केला पाहिजे, कारण तो त्याचा धर्मच आहे. शांती धर्मामुळेच या लोकी परलोकी त्याचे कल्याण होते. क्रोधामुळे केलेल्या तपश्चर्येचा त्याग नाश होतो. आयुष्य ज्ञानाने नाश होतो. क्रोधाच्या हारी गेल्याने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचा किंचित सुद्धा लाभ होऊ शकत नाही. उलट त्यापासून तो दुरावला जातो. ऋषींनी पुढे सांगितले, हे पुत्रा, राजाच्या हातून अनवधाने गोहत्या झाली तर त्यासाठी शाप देणे योग्य नाही. ती गोहत्या त्याने कोणत्या पाप भावनेने केलेली नाही. म्हणून राजाला शाप देऊ नको. राजाला आपली चूक कळून आली. त्याने त्याच क्षणी ऋषींच्या चरणावर मस्तक ठेवले. तो नम्रतेने म्हणाला, हे महामुनी, माझ्या चुकीनेच मान सुटला तरी कृपा करून माझ्यावर क्रोधित न होता कृपया क्षमा करावी. हे ऐकून वाभ्रव्य म्हणाला, हे राजन, मी दिलेला शाप कधीच खोटा ठरत नाही. त्यामुळे मी प्रथम जो शाप दिला तो नष्ट कसा होईल? दुसरा शाप मात्र मी मागे घेतो. वाभ्रव्याचे हे बोलणे ऐकताच राजा क्षुद्रत्व प्राप्त झाले. अध्याय 95 नाभाग व्याख्यान. आता मार्कंडेय मुनी करुष वंशाविषयी सांगू लागले. ते म्हणाले, करुष वंशामध्ये दृष्ट नावाचा एक राजा होता. त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्याने आपल्या पुत्राचे नाव नाभाग ठेवले. नाभागाच्या बालक्रीडा वाढत होत्या. तो हळूहळू मोठा होऊ लागला. सुंदर पराक्रमी असा राजपुत्र बनला. तो तारुण्य अवस्थेतच असताना त्याला एक
अतिशय सुंदर कन्या दिसली. तो तिच्यावर मोहित झाला. त्याच्या मनात तिच्याविषयी अपार प्रेम निर्माण झाले. त्याने तिच्याविषयी चौकशी केली तेव्हा ती एका वैश्याची कन्या असल्याचे त्यास समजले. तो तिच्या पित्याकडे गेला. त्याच्या त्या सुस्वरूप कन्येस मागणी घातली. म्हणाला, मी आपल्या कन्येशी विवाह करू इच्छितो, तरी आपण आमच्या विवाहास मान्यता द्यावी. नाभागाचे बोलणे ऐकून तो वैश्य घाबरून गेला. ही गोष्ट आपण केली तर राजा आपणास निश्चितच शिक्षा करेल हे त्याने जाणले. तो राजपुत्रास म्हणाला, हे राजपुत्रा, आपण आमच्या अन्नदाते आहात. आपणाकडे अपार ऐश्वर्य सुख सर्व काही आहे. आम्ही मात्र गरीब आहोत. आपल्या दोघांमध्ये विवाहाचे नाते कसे निर्माण होईल, तरी पण आपण राजाची अनुमती घेतली तर मी हा विवाह आनंदाने करून देईन. राजपुत्र म्हणाला, शास्त्राचे सांगते की पिताश्री मातोश्री गुरूंनी दिलेल्या आज्ञेचे पालन केले पाहिजे, पण मी स्वतःहून वडिलांची याबाबत चर्चा करणार नाही. राजपुत्राचे बोलणे ऐकून स्वतः वैश्यांचेच राजास सर्व सांगितले. त्या भूपतीने याबाबत पंडितांचा सल्ला विचारला. पंडितांनी या विवाहास ठामपणे नकार दिला. राजपुत्रास अनेकांनी समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या राजपुत्राने वैश्यकन्येबरोबर राक्षस विवाह केला. आपल्या इच्छेविरुद्ध राजपुत्राने विवाह केल्याने त्याचा क्रोधाग्नी भडकला. त्याने आपल्या मुलाशी युद्ध करण्यास आव्हान दिले. राजाचा मनोदय पाहून देवर्षी नारद मुनींनी राजास सर्व काही समजावून युद्ध थांबायला सांगितले. अध्याय 96 नाभाग उपाख्यान भाग 2. देवर्षी नारदांनी समजावले व विनाशकारी युद्ध टळले. ऋषी मुनी म्हणाले, हे नाभाग, आता तू राजपुत्र नसून वैश्य झाला आहेस. त्यामुळे शेती पशुपालन व्यापारे सर्व कर्तव्य तू पार पाडली पाहिजे. राजपुत्र नाभागाने त्या ऋषीमुनींना मनोभावे वंदन करून त्यांचा आदेश स्वीकारला. काही महिन्यानंतर नाभागास पुत्ररत्न प्राप्त झाले. नाभागाने त्या नूतन बालकाचे बलंदन असे नामकरण केले. त्याच्या बाललीलेमध्ये दोघे रमून जात होते. त्यांनी बलनंदनास संस्कार शिकवले. एके दिवशी बलंदन मातेचा आशीर्वाद घेत असताना तिने गोपालक हो असा आशीर्वाद दिला. गोपालक शब्दाचे 2 अर्थ होतात. गोपालक म्हणजे गाय व दुसरा अर्थ पृथ्वी. बलंदाने पृथ्वी अर्थ लक्षात घेतला. बलंदन हिमालयातील भूपती नीम या सेवेसाठी आला. नीप राजाने बलंदनचे यथोचित स्वागत केले. बलंदनने राजाचा जयजयकार केला व म्हणाला, हे राजन, तुझी कीर्ती सर्वत्र पसरली. माझ्या मातेने गोपालक हो असा आशीर्वाद दिला. अनेक राजांनी या पृथ्वीवर आक्रमण केले. मी या सर्व राजांना हरम करून गोपालक होणार आहे. युद्ध कला अस्त्रविद्या शिकण्यास उत्सुक आहे. आपण मला हे दोन्ही शिकवल्यास मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. बलंदाची विनम्रता इच्छाशक्ती पाहून निपराजाने होकार दिला. काही महिन्यातच निपभूपतीने बलंदना सर्व अस्त्रविद्या शिकवून युद्धकलेत निपुण केले. बलंदन वसुरान राजाकडे गेला. तो राज्य मागू लागला. वसुरान म्हणाला, तू एका वंशाचा मुलगा आहेस. वैश्यपुत्रास युद्ध करणे शोभत नाही. शास्त्रानुसार पशुपालन वगैरे कामे केली, तुला राज्य वगैरे काही मिळणार नाही. हे ऐकल्यानंतर बलंदास राग आला. त्याने अचानकपणे हल्ला करून वसुरान राजास नामोहरम करून त्याचे राज्य बळकावले. ते सर्व राज्य बलंदाने आपल्या पिताश्रीकडे सोपवले. पिता नाभाग म्हणाले, मी वैश्यकन्येशी विवाह केल्यामुळे पुन्हा राज्य करणे मला शोभणार नाही. आपल्या पतीचे हे उत्तर ऐकल्यानंतर पत्नी सुप्रभा म्हणाली, मी सुद्धा वैश्य नाही, कारण माझा जन्म क्षत्रिय वंशातील होय. त्यांची कथा मी तुम्हाला सांगते. माझे वडील सुदेव राजा, त्यांचा जिवलग मित्र नल, ते दोघेही आपल्या धर्मपत्नीबरोबर आम्रविहारासाठी गेले. आम्रविहार करीत असताना नलास प्रमती राजाची देखणी पत्नी दिसली. त्या राणीचे अनुपम सौंदर्य पाहून नलाच्या मनात मोह निर्माण झाला. त्यांनी राणीचे अपहरण केले. प्रमती राजाने माझ्या वडिलांकडे धाव घेतली. राणीचे शील रक्षण करण्यास सांगितले. त्यावर माझे वडील म्हणाले, मी वैश्य आहे, त्यामुळे मला राणीचे रक्षण करता येणार नाही. तुम्ही जबाबदारी एखाद्या क्षत्रियाकडे सोपवा. माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून प्रमतीने शाप दिला की तू वैश्य होशील, तू स्त्री शील संरक्षण करण्यास असमर्थ होशील, तू कायम वैश्य होशील. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. हर हर महादेव शंभो. पुराणां सरशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणां स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं. हर हर महादेव शंभो.